नाशिक रोड जेल रोड भागातील महाजन हॉस्पिटल येथे चालत्या रिक्षाने अचानक पेट घेतल्याची घटना दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता घडली आहे। सुदैवाने यात प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे। रिक्षा चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने रस्त्याच्या मधोमध रिक्षा थांबवून आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले। स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले असता अग्निशामक दलाचा एक बंब तात्काळ घटनास्थळी पोहोचून अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली। यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरीही रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली आहे। जेलरोड रस्त्यावरून नेहमी वाहनांची येणाऱ्या जाणाऱ्याची वर्दळ असते। रस्त्याच्या मधोमध आग लागल्याने काही वेळ रस्त्यातच अडथळा निर्माण झाला होता। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली आहे। ही गाडी जी आहे TVS ची, मी टाकीवरून स्टेशनला चाललो होतो, तर चालताना नोट प्लेटचे थोडंसं पुढे आल्यानंतर एक पाठीमागून रिक्षावाल्याने सांगितलं का गाडी दूर निघतोय म्हणून। तर मी उतरून पाऊस तर बाहेर निघूच तर गाडीमध्ये जे बॅटरीचा स्फोट झाला आणि गाडीने पेट घेतलं। पेट इतके जास्त पेट होतं का मला गाडीतला मोबाईलसुद्धा काढायचा वेळ भेटला नाही। गाडीमध्ये किती जण बसले? नाही, गाडीमध्ये फक्त मीच होतो। पॅसेंजर कृपा झाली का, म्हणजे पॅसेंजर त्याच्यात नव्हते म्हणून, नाही तर पॅसेंजर असते तर काही ना काही मोठी इजा झाली असती। तुमची गाडी नवीन आहे का? नवीन गाडी आहे, 2.5 महिन्याची गाडी आहे। कोणत्या कंपनीची? हे कंपनीची TVS कंपनीची गाडी। आता तुम्ही काय अपेक्षा करता कंपनी? आमची ही अपेक्षा आहे की आमची गाडी लवकरात लवकर, म्हणजे आमची रोजीरोटीचा प्रश्न आहे, रमजान समोर आलेले, आमची गाडी लवकरात लवकर इन्शुरन्सवाल्यांनी पास करून ताबडतोब आमच्या ताब्यात दे। आम्ही कंपनीला दोष देता का? नाही, तर कंपनीचा आता हे विषय तर ते याचा आहे इन्क्वायरीचा, म्हणजे कशा पद्धतीने झाला, काय झाला, बॅटरीचा शॉर्ट सर्किट झाला, कशाने झाला, याचा विषय वेगळा आहे। आता कंपनीचं ऑब्जेक्शन घेऊन काय करतं, काही हजारो गाड्या चालू आहे त्याच्यात, असं नाही जे अपघात कसा झाला, काय झालं, त्याचं ते इन्क्वायरी नंतर कळेल ते। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक रोड।